Question 6. Point A having coordinate 1, 6 and point B having coordinate 3, 5. Find the equation of the locus of point P such that segment AB subtends right angle at P, angle APB equal to 90 degree. तर इथे आपल्याला पॉइंट A आणि B चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि इथे अँगल APB इक्वल टू 90 डिग्री आहे. जर इथे आपण हा A पॉइंट घेतला, इथे हा P पॉइंट घेतला, इथे हा B पॉइंट घेतला आणि हा P पॉइंट, तर इथे हा जो अँगल आहे हा कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे. आणि जर आपण हा A आणि B हे जर जोडून घेतलं तर हा कोणता ट्रायंगल होतो, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगल जेव्हा असतो तेव्हा आपण इथे आपल्याला माहिती आहे की हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स, म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज. तर हे जे पायथागोरसचं प्रमेय आहे हे इथे लागू पडतं. म्हणजे AB स्क्वेअर इक्वल टू AP स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर. AB इज हिअर हायपोटेनस. AB इथे काय आहे, कर्ण आहे. कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज. तर इथे हे प्रमेय लागू पडतं, हा रूल इथे लागू पडतो. तर इथे आपल्याला हे इक्वेशन मिळतं. आता व्हॉट इज AB? AB इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन A अँड B. ते AB काढण्यासाठी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यासाठी आपल्याला A चे कोऑर्डिनेट्स माहित हवे आणि B चे कोऑर्डिनेट्स माहित हवे. A चे आपल्याला माहिती आहे 1, 6 आणि B चे आहे 3 आणि 5 इक्वल टू आता AP स्क्वेअर आहे. तर AP साठी आपल्याला A आणि P चे कोऑर्डिनेट माहित हवे. तर इथे P चे कोऑर्डिनेट आपण X आणि Y घ्यायचे. तर इथे आपण पायथागोरस थेरम वापरून हे इक्वेशन तयार केले आणि ह्या इक्वेशनचा इथे आपल्याला उपयोग करायचा आहे, सॉल्व्ह करायचं आहे इक्वेशन. आणि जे इक्वेशन येईल त्यालाच आपण काय म्हणणार आहे, दिस इज द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट P. लेट पॉइंट P having coordinate x and y any point on the locus and measure angle APB equal to 90 degree. Hence triangle APB is right angle triangle. Therefore by Pythagoras theorem AB square equal to AP square plus PB square. AP square plus BP square equal to AB square. Coordinate of A are 1 and 6 and coordinate of point B are 3 and 5. तर इथे डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपल्याला डिस्टन्स काढायचे. आधी AP काढू. डिस्टन्स AP इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 1 स्क्वेअर प्लस y मायनस 6 स्क्वेअर. आता ह्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. डिस्टन्स AP चा स्क्वेअर मीन्स AP इक्वल टू x मायनस 1 स्क्वेअर प्लस y मायनस 6 स्क्वेअर. सिमिलरली BP इक्वल टू हाच फॉर्म्युला वापरायचा इथे आपल्याला. BP साठी आपल्याला इथे x कोऑर्डिनेट 3 घ्यावं लागेल, 3 आणि y x कोऑर्डिनेट x मायनस 3 अँड y मायनस 5 असे घ्यावं लागेल. x मायनस 3 स्क्वेअर प्लस y मायनस 5 स्क्वेअर. आणि AB हे स्क्वेअर करतो आपण. AB स्क्वेअर इक्वल टू, तर इथे x मायनस, जसं x कोऑर्डिनेट पण मायनस करायचे, x कोऑर्डिनेट आपल्याला मायनस करायचे. तर 3 मायनस 1 घेऊ आपण. 3 मायनस 1 स्क्वेअर प्लस 5 मायनस 6 स्क्वेअर. नाउ 3 मायनस 1 2 स्क्वेअर, 5 मायनस 6 मीन्स मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू 4 plus 1 equal to 5. AB square equal to 5. AP square x minus 1 square plus y minus 6 square plus BP square is x minus 3 square plus y minus 5 square equal to, आता इथे आपण AB square हे डायरेक्ट काढलेले, इथे 5 आलेले आपलं 4 plus 1 4 plus 1 5. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. A मायनस B स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. नाउ हिअर A इज x and B इज 1. x स्क्वेअर मायनस 2x 1 स्क्वेअर इज 1 प्लस y स्क्वेअर मायनस
12y plus 36 6 square 36 x square minus 6x plus 9 3 square 9 plus y square minus 10y plus 25 equal to 5. तर हे सॉल्व करू आपण. आता कोणत्या टर्म्स कट होतात डिलीट होतात ते बघायचंय. एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर इथे ॲडिशन होईल. एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि इथे वाय स्क्वेअर दोन्हीकडे प्लस साइन आहे मग इथे ॲडिशन करू शकतो. प्लस 2y स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर तर इथे मायनस 2x आहे आणि इकडे मायनस 6x आहे. मायनस 2x आणि मायनस 6x मीन्स मायनस 8x इथे निगेटिव्ह 12y मायनस 12y आणि ते मायनस 10y मायनस 12y मायनस 10y दोन्ही मायनस मायनस आहे मायनस साइन राहील. ॲडिशन करायचे 22y मायनस 22y आणि इथे 1 आहे इथे 36 आहे इथे 9 आहे आणि इथे 25 आहे. 1 प्लस 36 37 9 प्लस 25 मीन्स 34 7 प्लस 4 11 6 प्लस 6 and 1 7 71 प्लस 71 आणि हे 5 इकडे आपण मायनस करू. हे 5 आपण इकडे ह्या एलच्या साईडला घेतले. हे प्लस आहेत म्हणून इथे आपण मायनस घेतलं. 71 मायनस 5 मीन्स 70 मायनस 4 70 मायनस 4 66. Therefore 2x square plus 2y square minus 8x minus 22y and plus 66 equal to 0. 71 minus 5 66. आता इथे सगळ्या ह्या इव्हन नंबर्स आहेत त्याच्यामुळे इथे आपण 2 ने डिवाइड करू शकतो. ह्याला सिम्प्लिफाय करू आपण. ह्याला सोपं रूप देऊ ह्या इक्वेशनला. मग x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 4x मायनस 11y plus 33 equal to 0 and this is the required equation of the locus of point P. This is the required equation of the locus. आता इथे हे पण इक्वेशन आहे आणि हे पण इक्वेशन आहे फक्त आपण इथे काय केले सिम्प्लिफाय केले त्याला थोडं सोपं रूप दिले. दोन्ही आन्सर बरोबर आहेत. हे पण आन्सर बरोबर आहे आणि हे पण आन्सर बरोबर आहे. दिस इज ऑल्सो रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लोकस किंवा दिस इज ऑल्सो रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लोकस. याला आपण सिम्प्लिफाय करून लिहिलेले.